हॅलो, नमस्कार. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आय होप सो कालचा व्हिडिओ जो आहे तर ते सगळ्यांनी पूर्ण बघितला असेल आणि मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ईमेल आय डीसुद्धा झाला आहे क्रिएट आणि आपलं चॅनलसुद्धा क्रिएट झालेलं आहे यूट्यूबचं. सो आता तुम्हाला सर्व हँडल वगैरे तुम्ही केलंच असणार आहे. तुमचं नावसुद्धा तुम्ही व्यवस्थित टाकलंच असणार आहे. सो पुढे जाणार आहोत आज आपण की यूट्यूब चॅनल तर ओपन झाले पण त्याच्या ज्या मेन सेटिंग असतात त्या कोणी करत नाही. फक्त व्हिडिओ टाकायचं म्हणून टाकतात तर त्याला काहीही गरज सो व्हिडिओ टाकायचं म्हणून टाकतात सो त्याला काहीही अर्थ नाही आहे. त्यामुळे ज्या सेटिंग इम्पॉर्टंट आहेत तर अशा काही 10 सेटिंग आहेत. छोट्याच आहेत परंतु खूप इम्पॉर्टंट आहेत. सो त्या 10 सेटिंग आज आपण करणार आहोत. सो चला अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि इथे आपल्याला स्क्रीन शेअर होईल आणि स्क्रीन शेअर झाल्यानंतर मी व्यवस्थित अगदी हळूहळू सांगायचा प्रयत्न केला जेणेकरून कोणाला जरी करायला येत नसेल तर तिथे जर कोणी अडलं नाहीच जमत असेल तर स्टॉप करून सुद्धा पुन्हा रिवाइज करून आपण बघू शकतो. त्यामुळे मी थोडं हळूहळू पद्धतीनेच सांगितलेलं आहे. सो चलो आता स्क्रीन शेअर होईल आणि मग आपण बघणार आहोत की सेटिंग कशा करायच्या आहेत ते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे सर्चमध्ये आपल्याला YT स्टुडिओ असं टाईप करायचं आहे. त्यानंतर खाली जे दिसते तुम्हाला रेडमध्ये सो ते आपल्याला डाउनलोड करायचे, तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. माझं ऑलरेडी आहे त्यामुळे मला इथे ओपन येते. तर मी ओपन केल्यानंतर आत्ता माझं जे नवीन चॅनल बनवलेलं आहे सो ते इथे ओपन होतं. आता इथे ओपन झाल्यानंतर इथे डॅशबोर्ड कंटेंट ॲनालिटिक्स कम्युनिटी आणि अर्न असं दाखवते. सो याच्यामध्ये इथे जे एस असं लिहिलेलं आहे, अर्न लिहिलेलं आहे ना, सो इथे जाऊन आपल्याला चेक करायचं आहे. आणि आता इथे काहीच नाही आहे. जेव्हा आपण व्हिडिओ टाकू ना तेव्हा हे कंटेंट इथे दिसतात आणि आपल्याला इथून मग ते स्टार्ट होणार आहे सगळं. सो एसमध्ये गेल्यानंतर इथे बघा हॅलो रश्मी सूर्यवंशी बिकम अ पार्टनर, म्हणजे जेव्हा आपला क्रायटेरिया कंप्लीट होईल तेव्हा आपल्याला जे आहे तर ते पेमेंट चालू होणार आहे ते सांगितलेलं आहे. सो इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे बघूया आपण 0 सबस्क्रायबर टू 1000 म्हणजे 1000 जे आहेत ते सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि 4000 वॉच टाईम 365 दिवसामध्ये करायचे, म्हणजे 1 वर्षामध्ये हे झालंच पाहिजे. आणि दुसरं जे आहे क्रायटेरिया मॉनिटायझेशनचा तो आहे 90 डेजमध्ये 100 लाख आपले जे व्ह्यू आहे तर ते व्ह्यूज गेले पाहिजेत शॉर्टवरती. सो हा जो क्रायटेरिया आहे ते, तर याच्यापैकी जरी आपला हा वरचे 2 क्रायटेरिया कंप्लीट झाले तरी सुद्धा आपलं चॅनल हे मॉनिटाईज होऊ शकतं. सो त्याच्यानंतर आता इथे कंप्लीट द बेसिस, सो इथे सेकंड व्हेरिफिकेशन जे आहे तर ते आपल्याला ऑन करायचं आहे आणि ते पण व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. सो इथंपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. मध्ये जायचं आहे. क्रोममध्ये आल्यानंतर इथे गुगलमध्ये आपल्याला यूट्यूब डेस्कटॉप डॅशबोर्ड असं करायचं आहे. आपल्याला डॅशबोर्डवरती जायचं आहे सेटिंग करण्यासाठी. सो इथे यूट्यूब डॅशबोर्ड आलेला आहे. सो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपोआप ते डॅशबोर्डवरती जातं तिकडे. आता बघा हे न्यू चॅनल आहे, इथे काहीच नाही आहे, कसलंच नाही आहे, त्यामुळे हे असं दाखवते. आता त्यानंतर थोडंसं इथे सगळ्यात शेवटी खालच्या साईडला या लेफ्ट साईडला तिथे असं सेटिंगचं तुम्हाला आयकॉन दिसेल. हे सेटिंगचं आयकॉन आहे. सो या सेटिंगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा मी थोडंसं हे करते आणि इथे बघा आता या सेटिंग दिलेल्या आहेत. सो याच्यानंतर खाली चॅनलची सेटिंग आहे. चॅनलची सेटिंग आल्यानंतर इथे कंट्री येतं आपल्याला. सो आपली कंट्री जी आहे ती सिलेक्ट करायची आहे. आपली कंट्री इथे इंडिया सिलेक्ट करायची आहेत आणि इथे जे हे करायचं आहे सो आपलं कशाशी रिलेटेड आपलं चॅनल आहे. आता माझं डेली ब्लॉग रिलेटेड आहे त्यामुळे मी माझं डेली ब्लॉगचंच इथे हे टाकणार आहे, कीवर्ड्स टाकणार आहे. सो हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. एकच मिनटं. हां,
सो त्यानंतर पुन्हा इथे बेसिक इन्फो तर झाला, इथे कीवर्ड टाकायचे आहेत आणि कॉमा द्यायचा आहे. जसं की आता मी माझं नाव पण कोणी जर सर्च केलं तर माझं नाव पण तिथे सर्च झालं पाहिजे, त्यामुळे मी रश्मी सूर्यवंशी नाव टाकले, कॉमा द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडासा स्पेस देऊन पुन्हा इथे डेली ब्लॉग, डेली ब्लॉग असं टाकायचं आहे. पुन्हा इथे कॉमा हे करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तुमचं जर चॅनल रांगोळीशी असेल, स्टिचिंगचं असेल, तुमचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं असेल चॅनल, तर तुम्ही त्या पद्धतीने ते हे करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. ॲडव्हान्स सेटिंग बाजूचं ऑप्शन आहे आणि इथे गेल्यानंतर इथे बघू शकता डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड ऑफ किड्स. तर तुमचं चॅनल हे लहान मुलं बघणार आहेत का. सो ते असेल तर तुम्ही येस म्हणायचं आहे, नसेल तर इथे नो वरती क्लिक करायचं आहे. तसं तर मुलं बघतच असतात, परंतु तुम्ही जर इथे किड्सवरती जर तुम्ही सेटिंग केली असेल तर तुमचं चॅनल हे फक्त लहान मुलांनाच रेकमेंड होतं, मोठ्यांपर्यंत ते चॅनल येत नाही. त्यामुळे ही सेटिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे खाली यायचं आहे पुन्हा आणि त्यानंतर इथे जे आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे, सो त्याच्यावर सुद्धा इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सेव्हचं ऑप्शन येतं खालच्या साईडला बघा, इथे सेव्ह करायचं आहे. आणि पुन्हा सेटिंगवरती जायचं आहे आपल्याला, पुन्हा चॅनलमध्ये जायचं आहे आणि इथे फीचर्स आणि त्याच्या बाजूचं जे ऑप्शन आहे फीचरचं, सो तिथे गेल्यानंतर आपल्याला आता इथे बघा अपलोड व्हिडिओ, क्रिएट प्लेलिस्ट, ॲड कोलॅबरेशन्स अँड न्यू व्हिडिओ टू प्लेलिस्ट, त्याच्यासाठी इथे जे ऑप्शन आहे तर ते एनेबल झालेलं आहे. आता त्याच्यानंतरचं खालचं जे ऑप्शन आहे तर इथे जे आहे तर ते तुम्ही जे व्हिडिओ बनवणार आहात ते 15 मिनिटापेक्षा जास्त असले तरी चालू शकतात आणि तुम्ही इथे लाईव्ह घेऊ शकता. त्याचबरोबर जे आहे तर ते थंबनेल सुद्धा लावू शकता. तर ती सेटिंग आहे, सो ही सुद्धा आपल्याला एनेबल करायची आहे. त्यासाठी मी याच्यावरती क्लिक करते. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. सो इथे मोबाईल नंबर टाकून घेते मी, कारण की मोबाईल नंबर खूप इम्पॉर्टंट आहे, तरच आपलं जे आहे ते व्यवस्थित आपलं जे व्हेरीफाय आहे तर ते होऊ शकतं. सो तुम्ही इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका आणि त्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला OTP येतो, सो OTP तो इथे टाकायचा आहे. 6 डिजिटचा OTP येतो, तो OTP टाकायचा आहे. मी बघते OTP आलेला आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा जो फोन नंबर आहे तर तो व्हेरीफाय झालेला आहे. ठीक आहे. नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. इकडे पुन्हा आपल्याला थोडंसं बॅक यायचं आहे आणि इथे ऑप्शन बघा, तुमचं जे आहे तर ते ग्रीन झालं आहे आणि एनेबल झालेलं आहे. सो त्याच्यानंतर ॲडव्हान्स फीचरमध्ये सुद्धा इथे आपल्याला ऑन करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे जे आहेत तर ते आपल्याला व्हिडिओ व्हेरिफिकेशन येतं, व्हॅलिड ID येतं आणि इथे आपल्याला हे जे फीचर्स आहे SS फीचर्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. सो यानंतर इथे जे आहे सो इथे कोणते कोणते प्रूफ आहे तर ते सांगितलेलं आहे. टेक अ 6 सेकंड व्हिडिओ ऑफ युअर सेल्फ, टेक अ फोटो ऑफ युअर ID. आता इथलं जे सगळ्यात इझी मी तुम्हाला सांगते हे व्हिडिओ आहे, सो तेच तुम्ही करा, कारण की ते पटकन होऊन जातं. आता इथे गेट ईमेल येतं आणि ईमेल आल्यानंतर डन मी केलेलं आहे. सो ईमेल आल्यानंतर आता ईमेलमध्ये जाऊया आपण. मेल आलाय का हे बघा इथे. त्यानंतर इथे आपल्याला मेल
तर इथे आपल्याला स्टार्ट व्हेरिफिकेशनवरती क्लिक करून क्रोममध्ये जायचं आहे पुन्हा. आणि इथे माझा आवाज पूर्ण बंद झाला होता, त्यामुळे मी परत व्हॉइस ओव्हर दिला आहे. त्याच्यानंतर इथे बघा की अलाव करायचं आहे आणि आय ॲग्री करायचं आहे. आय ॲग्री केल्यानंतर इथे आपल्याला काही टिप्स सांगितलेल्या आहेत. सो त्या टिप्स ज्या आहेत तर ते व्यवस्थित फॉलो करा. होल्ड युअर फोन ॲट आय लेवल, तुमच्या अगदी डोळ्याच्या समोर व्यवस्थित फोन ठेवायचं आहे. डिम लाईटमध्ये नाही थांबायचे, व्यवस्थित जास्त लाईट लावायचा आहे. डोळे वगैरे सगळं व्यवस्थित, फेस व्यवस्थित आहे का एकदा चेक करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जे नेक्स्ट आहे तर ते नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपला जो फेस आहे तर तो दिसत असतो. सो इथे अलाव दिस टाईम करायचा आहे. सो त्यानंतर प्रिपेअर व्हिडिओ होतो. आणि जसं तिथे इन्स्ट्रक्शन देत आहेत बघा, ॲरो दिलेला आहे, त्या साईडला आपल्याला आपला जो फेस आहे तर तो टर्न करायचा आहे. त्याच्यानंतर थोडं होल्ड करायचं. पुन्हा ज्या साईडला ॲरो येतो तिकडे करून तिथे ग्रीन आलं आहे, म्हणजे माझा जो फेस आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक 24 तासात मेल येतो आणि तिथं जे पेंडिंग दाखवतो ऑप्शन, सो ते जे ऑप्शन आहे तर ते आपल्याला ते ऑप्शन जे आहे तर ते ग्रीन दिसतं, म्हणजे एनेबल दिसतं. आणि आपण व्हिडिओ टाकण्यासाठी आता रेडी आहोत. सो पुन्हा आपण बॅक जाऊया आणि त्यानंतर आपण इथे चेक करणार आहोत की काय दाखवतं आहे ते तिथे ऑप्शनमध्ये. सो पुन्हा आपण स्टुडिओ ओपन करूया आणि स्टुडिओमध्ये जाणार आहोत. एकच मिनटं, स्टुडिओ लोड होतो, ओपन होते. आणि इथे पुन्हा आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे आणि चेक करायचं आहे. सो तिथे जे ऑप्शन आलेलं आहे तर ते आता पेंडिंग दाखवत असेल बघा, इथे पेंडिंग दाखवते आहे थर्डवाला ऑप्शन. सो ते 24 तासाच्या आत, अगदी 2-3 तासात पण ते होऊ शकतं, अनेबल दिसेल तिथे, म्हणजे ते काही टेन्शन नाही आहे. सो इथंपर्यंत जे झालेलं आहे तर त्या ऑल सेटिंग करून घ्या. सेटिंग असं वाटतं की काही इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु या सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की तुम्हाला ग्रो करायचं असेल तुमचं चॅनेल आणि यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल आणि काहीतरी करून दाखवायचं असेल तर या ज्या सेटिंग आहेत त्या केल्याच पाहिजे. त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे बघा, तुम्हाला दिसत असेल, त्याच्या खालचंच ऑप्शन आहे. सो तिथे आता आपल्याला जे काही आहे तर ते लिहायचं आहे डिस्क्रिप्शन. कारण की इथं डिस्क्रिप्शन एकदा लिहिलं ना की आपल्याला सारखं डिस्क्रिप्शन लिहायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते तुमच्या व्हिडिओबद्दल लिहायचं आहे, म्हणजे तुम्ही व्ह्यूअर्सला काय सांगू शकताय ते लिहायचं आहे. त्यानंतर इकडे खाली गेल्यानंतर इथे लँग्वेजचं ऑप्शन येतं. लँग्वेजच्या ऑप्शनमध्ये तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून व्हिडिओ करणार आहात तर ती लँग्वेज इथे तुम्हाला लिहायची आहे. हे जे सगळं व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आणि तुमची जी लँग्वेज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक जण, तुम्ही हिंदी करत असाल तर तुम्ही हिंदी करा, मराठी करत असेल तर आपलं मराठी आहे, तर मी इथे मराठी इथे क्लिक करणार आहे. हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या, कारण की मराठी आणि मैथिली अशा 2 आहेत. सो त्याच्यामध्ये ना कधी खूप गोंधळ होतो, त्यामुळे या गोष्टी थोड्याशा जपूनच करा. इथे सगळे ऑल इथे दिलेले आहेत. सो आपल्याला जी लँग्वेजमधून तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात सो ती लँग्वेज तुम्हाला व्यवस्थित इथे 2 वेळा सिलेक्ट करायची आहे. तिथे 2 वेळा सिलेक्ट आहे. सो ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्शन जे आहे तर ते करून घ्या. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला खाली यायचं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला कमेंट बॉक्स दिसेल. तर कमेंट बॉक्स जर तुम्हाला ऑन ठेवायचा असेल तर ऑन ठेवू शकता. ऑफचं पण ऑप्शन आहे, परंतु शक्यतो कमेंट बॉक्स जो आहे तर ते ऑनच ठेवा, जेणेकरून कसं कोणाला जर काही विचारायचं असेल तर तिथे विचारू शकता. पुन्हा सगळ्यात शेवटी आपल्याला सेव्हच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि आत्ता फायनली तुमचं जे चॅनल आहे तर ते रेडी झालेलं आहे. आता आपण व्हिडिओ इथे टाकू शकतो. सो व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला कळणारच आहे. सो पुन्हा इथे मी दाखवते तुम्हाला
की चॅनेल ॲनालिटिक्समध्ये इथे व्ह्यूज किती आणि वॉच टाईम हे नंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणारच आहे हळूहळू स्टेप बाय स्टेप. तर आता सध्या इतकं हे केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ तुम्ही हे कराल बघाल तर तिथे एक ब्ल्यू लाईन आलेली दिसते. सो ती जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा पुन्हा मॉनिटाईज असतं. सो ते त्याला अजून वेळ आहे. आता आपली ही जस्ट फर्स्ट स्टेप आहे. सो पुन्हा जसं जसं चॅनल आपलं ग्रो होत जाईल तसं तसं मी तुम्हाला मॉनिटाईज कसं करायचं आहे आणि त्याची काय व्हिडिओ आहेत किंवा ते कशा प्रकारे करायचं आहे मॉनिटायझेशनचं वगैरे त्याचे व्हिडिओ हे येतीलच. पण सुरुवातीला आता हे इतकं तुम्ही करून घ्या, हे खूप गरजेचं आहे. आता ज्यांना येतात त्यांच्यासाठी ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित या सेटिंग करून घ्या. फायनली या अशा 10 सेटिंग आहेत ज्या की खूप म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि त्या केल्यानंतरच तुमचं जे चॅनल आहे तर ते आता व्हिडिओ टाकण्यासाठी आता रेडी झालेलं आहे. सो आता जे काही मी YT स्टुडिओ वगैरे सांगितलेलं आहे सो ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. YT स्टुडिओचं जे ॲप्स आहे ते तिथे जाऊन तुम्ही हे करून घ्या. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. आणि त्याचबरोबर आता उद्या तुम्ही वाटलंच तर तुम्ही आजच एखादी ज्याचं रेसिपीचं चॅनल आहे त्यांचं रेसिपीचं तुम्ही शूट करू शकता. मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ जे आहे ते एडिट कसे करायचे आहे. कारण की जोपर्यंत आपण एडिटिंग शिकत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ कसे अपलोड करणार आहे. सो मेन चॅनल तर आपलं क्रिएट झालेलं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे एडिटिंग शिकायचं आहे. सो एडिटिंगसाठी कोणतं बेस्ट ॲप्स आहे आणि क्वालिटी बघा तसे तर खूप ॲप्स आहेत परंतु ज्याच्या त्याच्या कन्व्हिनियंटनुसार आणि कोणाला कसं बरं पडतं ते ॲप्स त्यानुसार ते लोक हे करतात. सो मला कोणतं ॲप्स जे आहे तर ते बरं पडतं आणि सर्वांनाच ते इझी आहे त्यामुळे मी तेच सांगेन तुम्हाला. सो तेच आता उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी उद्याच्या एडिटिंगसाठी एखादा तुमचं जे काही कॅटेगरीचं चॅनल आहे तो तुम्ही एक व्हिडिओ तुम्ही शूट करून ठेवा. भले ते जास्त असतील म्हणजे छोट्या छोट्या पार्टमध्ये जरी असतील व्हिडिओ तरी तुम्ही शूट करून ठेवा व्हिडिओ. उद्या एडिटिंग कशी करायची हे आपण बघणार आहोत. चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करत जावा. लाईकचं बटन तिथे थंब असतं सो ते लाईक करत जावा. लाईकला पैसे अजिबात लागत नाहीत त्यामुळे कोणी हा गैरसमज करून घेऊ नये की मी जर लाईक केलं तर माझे पैसे वगैरे जातील का. सो असं काही नसतं. एक लाईक केल्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो 10 लोकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे व्हिडिओला प्रत्येक वेळी नक्की एक लाईक करत जावा आणि उजव्या साईडला तिथे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे उद्या जे कोणतं व्हिडिओ येणार आहे सो त्याचं जे नोटिफिकेशन आहे सो ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक घंटीची आयकॉन येतं तुम्हाला बेल येते सो त्या बेलवरती ऑलमध्ये प्रेस करायचं आहे जेणेकरून सगळे व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो चलो बाय बाय.